नमस्कार. कला संग्रहाच्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही कला संग्रह स्पेशल रांगोळीने बॉर्डर डिझाइन कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. तर इथे आपण दोन प्रकारे हे बनवणार आहोत. एक तर तुम्ही बॉर्डर डिझाइन म्हणून देखील बनवू शकता किंवा मग चौरंगाचं महिरप म्हणून देखील यूज करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला प्लेन नुसतंच बॉर्डर बनवायचं असेल तर कसं बनवायचं आहे, चौरंग महिरप बनवायचा असेल तर कसं बनवायचं आहे, याबद्दल आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स यापासून बनवता येतील. तर बघा, सगळ्यात आधी तर आपल्याला ही जी रांगोळी आहे याचे आपण व्हेरिएशन्स खूप बनवलेले आहेत, रांगोळी बनवलेल्या आहेत, त्यानंतर डिझाईन्स भरपूर बनवलेले आहेत. तर तुम्ही जर ते व्हिडिओज बघितले नसतील तर नक्की बघून घ्या. आणि ह्याचा जो सेंटरचा भाग आहे तो आपण 6 नंबरनी बनवलेला आहे आणि साईडचा जो पांढऱ्या मोत्यांचा भाग आहे तो 5 नंबरनी बनवलेला आहे. तर आपण व्हिडिओमध्ये हे पुढे जाण्यापूर्वी आपल्याला अशा प्रकारचे चौकोन बनवून घ्यायचे आहेत. बघा, हे चौकोन आपण ऑलरेडी भरपूर वेळा बनवलेले आहेत. जसे हे फूल बनवण्यासाठी तर याचे व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्हाला तिथून हे बघून बनवायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या पाकळ्या देखील याला अटॅच करायच्या आहेत. पण फरक एवढाच आहे की आपल्याला दोन चौकोन असे बनवायचे आहेत जेथे आपल्याला अपोजिट साईडला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. म्हणजे विरुद्ध दिशेला पाकळ्या बनवायच्या आणि दोन विरुद्ध दिशा मोकळ्या सोडायच्या आहेत. त्यानंतर दोन चौकोन असे बनवायचे आहेत जेथे आपल्याला तीन साईडला, कुठल्या पण तीन साईडला तुम्ही पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि एक साईड जी आहे ती मोकळी सोडायची आहे. ठीक आहे, समजलं. आपल्याला पहिले चौकोन बनवायचा आहे, नंतर त्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि दोन चौकोन असे बनवायचे आहेत ज्याला आपल्याला कुठल्याही एका साईडला दोन पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि उर्वरित दोन साईड सोडायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा, इथे आपण असे हा डिझाईन्स बनवून घेतलेले आहेत. हे चौकोन बनवलेला आहे जेथे आपण एक साईड मोकळी सोडलेली आहे आणि तीन साईडला आपण ह्या पाकळ्या अटॅच करून घेतलेल्या आहेत. तर ह्या पाकळ्या कशा अटॅच करायच्या ते आपण ऑलरेडी फुलाच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तुम्ही तेथून बघून हे करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर दोन चौकोन असे बनवले आहेत जिथे आपण कुठल्याही दोन साईडला हे पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि दोन साईड्स जे आहेत ते मोकळ्या सोडलेल्या आहेत. ठीक आहे. बघा, कुठल्याही दोन साईडला एका पाठोपाठ एक असे जे दोन साईड येतील तिथे आपण ह्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर दोन चौकोन आपल्याला असे बनवायचे आहेत जिथे आपण विरुद्ध दिशेचे जे साईड आहे, कोन जे आहेत, अपोजिट साईडचे जे कोन आहेत तिथे अशा पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि दोन अपोजिट साईडचे कोन आपण मोकळे ठेवलेले आहे. ठीक आहे, समजलं. तर ह्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्हाला तिथून बघून ह्या पाकळ्या ज्या आहेत तशा बनवून हे असे चौकोन जे आहेत ते रेडी करायचे आहेत. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला जर अशी नुसतं बॉर्डर डिझाईन करायची असेल तर आपल्याला ते तीन पाकळी असलेली एक फूल अशी ठेवायचे आहे. त्यानंतर दोन पाकळ्या विरुद्ध दिशेला दोन पाकळ्या असलेले फुलं अशी ठेवायचे आहेत आणि लास्टला एकदम ती जी तीन पाकळी असलेली फूल आहे ते ठेवायचं आहे. ठीक आहे. आता मधले जे पाकळ्या आहेत, दोन दोन पाकळ्या बनवलेल्या, मधले जे चौकोन आहेत ना सेंटरचे, विरुद्ध दिशेला जे पाकळ्या बनवलेल्या आहेत त्याची संख्या तुम्ही जेवढी वाढवाल तेवढं लॉंग तुमचं हे बॉर्डर बनेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला असा चौरंगाच्या भोवती जर आपल्याला हे बनवायचं असेल, चौरंग महिरप जर बनवायचा असेल तर आपल्याला पहिले अशा प्रकारे तीन पाकळ्या असलेला चौकोन लावायचा आहे. त्यानंतर दोन पाकळ्या असलेला चौकोन, विरुद्ध दिशेला दोन पाकळ्या असलेले चौकोन, जेवढं लांब पट्टी हवी असेल तेवढी लांब बनवायची. त्यानंतर शेवटी आपल्याला अशा प्रकारे एकाच साईडला दोन पाकळ्या असलेला चौकोन अटॅच करायचा आहे. त्यानंतर बघा, आता चौरंगाला आपण दोन उभ्या आणि एक आडवी पट्टी असते. ठीक आहे. तर आडव्या पट्टीला सेम आपल्याला अशा प्रकारे जे विरुद्ध दिशेला चौकोन आहेत ते असे अटॅच करत जायचे आहेत. जेवढं लांब हवं असेल तेवढं लांब तुम्हाला बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे अटॅच कसं करायचं आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. त्यानंतर शेवट आल्याच्या नंतर परत आपल्याला एकाच साईडला दोन पाकळ्या असलेले चौकोन इथे अटॅच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा, व्हिडिओमध्ये आपण थोडं समोर घेऊन दाखवूया. ठीक आहे. त्यानंतर परत आता बघा, वरच्या दिशेची जी पट्टी आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे विरुद्ध दिशेला असलेले चौकोन अटॅच करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. बघा, व्हिडिओ जरी थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटत असला तरी देखील खूप सोपं आहे हे बनवणं. त्यानंतर अगदी शेवटी आपण अशा प्रकारे तीन पाकळ्या असलेला जो चौकोन आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे. ठीक आहे, समजलं. आता हे आपण अटॅच कसं करणार आहोत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघायचंच आहे. तर बघा, अशा प्रकारे ही दोन लांब आणि मधली एक आडवी पट्टी अशी ही तयार होऊन जाईल. ठीक आहे.
तर बघा आता बघूयात की ह्यांना अटॅच कसं करायचं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा ही आपण कुठूनही सुरुवात करत असताना 3 पाकळ्या असलेली पट्टी घ्यायची आहे आणि त्याच्यासमोर आपल्याला विरुद्ध दिशेला 2 पाकळ्या असलेली पट्टी घ्यायची आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला हे अजून लांब करायचे असेल तर हे विरुद्ध दिशेला जे 2 पाकळ्या आहेत तशा पट्ट्या तुम्हाला वाढवायच्या आहे. ठीक आहे. जर लांब करायचं नसेल तर तुम्ही ती मधली पट्टी देखील स्किप करू शकता. जसं आम्ही एकदम छोटंसं करून दाखवणार आहोत. तर मधली पट्टी तुम्ही काढून घेऊ शकता. जर लांब करायचं नसेल तर, लांब करायचं असेल तर तुम्ही ती मधली पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. ठीक आहे. अटॅच कसं करणार तर बघा आपल्याकडे आता एका साईडला एक साईड जी आहे ती शिल्लक मोकळी उरलेली आहे. तर ही 4 मोत्यांची जी लाईन आहे त्या लाईनमधनं बाहेरच्या साईडनं आपण सुई काढलेली आहे आणि ती लाईन आपण दुसऱ्या चौकोनाच्या 4 जे लाईन आहेत त्याला आपण जोडणार आहोत. तर त्याला जोडण्यासाठी आपल्याला 11 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. आता हे जे आपण पांढरे मोती यूज करत आहोत हे 5 नंबरचे आहेत आणि तो जो चौकोन बनवलेला आहे तो 6 नंबरनी बनवलेला आहे. ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे हे 11 मोती ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण काय करायचं आहे, ती जी 4 लाईनची पट्टी आहे ठीक आहे त्यात बाहेरच्या साईडनं सुई आपल्याला आतमध्ये ओवून घ्यायची आहे. ठीक आहे. बाहेरच्या साईडनं आतमध्ये ओवून घ्यायची आहे, आतमधल्या साईडने नाही. ठीक आहे. तर त्या सुईमध्ये त्या मोतीमध्ये ओवून घेतलं. त्यानंतर आपल्याला त्याच्या समोरच्या मोत्यातनं सुई फिरवायची आहे आणि तो जो चौथा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. ठीक आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे. बघा हे पाकळ्या आणि हे जे सेंटरचे जे चौकोन आहेत ते आपण ऑलरेडी बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे चौथ्या मोत्यातनं सुई काढल्यानंतर आपल्याला परत 11 मोती ओवून घ्यायचे आहेत. 11 मोती ओवल्याच्या नंतर आता हे कुठं जोडणार आपण, तर तो जो वरचा 4 मोत्यांची जी लाईन आहे ना त्या मोत्यातनं बाहेरच्या साईडनं करायचा आहे. ठीक आहे. मधल्या साईडने नाही. तर बाहेरच्या साईडने आपण अशा प्रकारे सिम्पली मोती ओवून घेणार आहोत आणि हे दोन्ही एकमेकांमध्ये अटॅच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर परत सुई आपल्याला फिरवायची आहे आणि वरती जे समोर एकदम 2च मोती जे दिसत आहेत ब्राऊन कलरचे त्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. बघा ही पहिल्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पण हे मधल्या दिशेनं आहे त्याच्यामुळे आपल्याला बाहेरच्या दिशेनं ओवायचं आहे. त्यामुळे आपण समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे आणि आता इथे आपल्याला 8 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. सिम्पली आपल्याला इथे 8 पांढऱ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि आता बघा समोरचा जो चौकोन आहे 2 पाकळ्यांचा जो चौकोन आहे त्यातले जे वरचे एकदम 2च मोती आहेत त्यातल्या पहिल्या मोत्यात आपल्याला बाहेरच्या दिशेनं सुई आतमध्ये न्यायची आहे. त्यानंतर समोरच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. आता सेम जसं आपण आता 8 मोती ओवले होते त्या प्रकारेच आपल्याला परत एकदा 8 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि तो जो पहिला चौकोन आहे त्या पहिल्या चौकोनाचे ते 2 जे मोती आहेत त्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सुई खालच्या 1-2 मोत्यातनं फिरवायची आहे आणि त्याला घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला हे चौकोन अशा प्रकारे एकमेकांना अटॅच करून घ्यायचे आहेत. तर आता जर तुम्हाला हे वाढवायचं असेल तर तुम्ही मध्ये 2 विरुद्ध दिशेला जे पाकळ्या होत्या तसे आपल्याला चौकोन अटॅच करायचे आहेत. जसं आपण इथे दाखवणार आहोत बघा आता. तर हे जसं आपण बाहेर 11 मोती आणि मध्ये 8 मोत्यांनी अटॅच केलेलं आहे सेम तसंच आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. आणि जेवढं लांब तुम्हाला हवं असेल तेवढं लांब तुम्ही येथे बनवून घेऊ शकता. आता जसं 2 चौकोन 3 चौकोन 4 चौकोन जेवढे लांब पाहिजे तेवढे लांब. ठीक आहे. बघा आता हे जोडणार कसं, तर एक मोकळी साईड समोरच्या मोकळ्या साईडला जोडायचे आहेत. 4 मोत्यातनं पहिल्या मोत्यातनं सुई काढली त्यानंतर 11 मोती ओवले. परत दुसऱ्या चौकोनातल्या 4 जे मोती असतात त्यातल्या पहिल्या मोत्यातनं सुई ओवायची आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण त्या चौथ्या मोत्यापर्यंत सुई आपल्याला फिरवत न्यायची. परत 11 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि तो जो पहिलाचा चौकोन आहे त्यातल्या 4 मोत्यांची जी लाईन आहे त्यातल्या चौथ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. बघा अगदी सिंपल आहे हे अटॅच करणं, काहीच अवघड नाही आहे यामध्ये. फक्त हे जे चौकोन आणि पाकळ्या आहेत ते बनवून घ्यायचे आहेत आणि ते कसं बनवायचं आहे ते आपण ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. तर तुम्हाला तिथून ही लिंक बघायची आहे. तिथून तुम्हाला अशा प्रकारचे चौकोन आणि विथ पाकळ्या आणि पाकळ्या असलेले पण आपण वेगवेगळ्या 3 डिझाईनचे चौकोन जे आहेत ते बनवलेले आहेत. ठीक आहे. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे 3 डिझाईन्स आपल्याला एकमेकांना अटॅच करून घेत अशी मोठी जी बॉर्डर रांगोळी आहे ती बनवून घ्यायची आहे. ठीक आहे. बघा अशा प्रकारे आपण आता तो जो छोटे जे 2
2च मोत्यांची जी लाईन आहे ती छोटी लाईन आहे, ठीक आहे. तर त्याला आपण 8 मोत्यांनी जॉईन करणार आणि जी बाहेरची लाईन आहे मोठी 4 मोत्यांची लाईन ती आपण 11 मोत्यांनी जॉईन करून घेणार. तर आहे ना सोपं आणि सिंपल. तर बघा ही सिंपल आणि सुंदर दिसणारी अशी जी कलासंग्रह स्पेशल रांगोळी आहे ती आपण इथे बघा आता बॉर्डरच्या डिझाईनमध्ये बनवत आहोत. आता ह्या डिझाईनमध्ये आपल्याकडे अजून भरपूर फुलं आहेत, भरपूर डिझाईन्स आहेत जे की आपण नेहमी अपलोड करतच राहू, 1-1, 2-2 अशी, 1 आठवड्यामध्ये एखादी अशी, ठीक आहे. तर तुम्ही आमच्या चॅनलला त्यासाठी वेळोवेळी पाहत राहा. आपण असे या डिझाईनमध्ये अजून भरपूर आपल्याला डिझाईन्स करायचे आहेत या पॅटर्नमध्ये. तर बघा अशा प्रकारे आपण हे जॉईन करून घेत आहोत. आता जर तुम्हाला अजून लांब व्हायचं असेल तर तुम्हाला अशीच विरुद्ध दिशेला पाकळ्या असलेले जे चौकोन आहेत ते अजून वाढवून घ्यायचे आहेत. आणि जर आता इथेच एंड करायचं असेल तुम्हाला तर ही आपण चौरंगाचं महिरप बनवत आहोत, ठीक आहे. तर मधली जी लांब पट्टी आहे ती जर इथे एंड करायची असेल तर काय करणार, तर एका दिशेला 2 पाकळ्या असलेले चौकोन घ्यायचा आहे आणि सेम जसं आता आपण हे दोन्ही बाहेरचा 4 मोत्यांचा चौकोन जो आहे, 4 मोत्यांची जी लाईन आहे ती 11 मोत्यांनी जॉईन करून घ्यायची आहे. 4 मोत्याची ब्राऊन कलरची लाईन 11 मोत्यांनी, पांढऱ्या रंगाचे जे 11 मोती आहेत त्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे. आणि 2 मोत्यांची जी ब्राऊन कलरची लाईन आहे ती आपल्याला 8 पांढऱ्या मोत्यांनी जॉईन करून घ्यायची आहे, ठीक आहे. आता ही चौरंगातली जी उभी लांब पट्टी जी असते, उभी नाही तर आडवी जी लांब पट्टी असते तर ती आपण बनवून घेत आहोत. बघा इथे हा आता शेवट आहे, ठीक आहे. आता इथून आपल्याला इथून पुढे वरची पट्टी बनवायची आहे. तर जेव्हा आपल्याला हा शेवटचा जॉईन करायचा असतो तेव्हा अशा प्रकारे आपल्याला ते जे चौकोन आहे त्याच्या एका साईडला दोन्हीकडे आपण ऑलरेडी पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि एक साईडला आपण अशा प्रकारे 8 आणि 11 मोती येऊन हे दोन्ही जे चौकोन आहेत ते इथे जॉईन करून घेत आहोत, ठीक आहे. तुम्हाला जर कुठला पार्ट समजला नसेल, काही क्वेरी असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, जेणेकरून आम्ही तुमच्या शंकांचं निरसन करू. कारण ही रांगोळी बघा खूप सुंदर दिसते आणि तुम्ही जर असे छोटेसे जे महिरप म्हणा किंवा बॉर्डर म्हणून देखील आता जेवायला पंक्तीमध्ये जेव्हा बसतात तेव्हा तुम्ही असे सेंटरमध्ये ही रांगोळी ठेवली तर खूप सुंदर हे जे लुक आहे ते दिसून येतं बघा. तर अशा प्रकारे हे जे बॉर्डर आहे, आता इथे तुम्ही पाहिजे असेल तर धागा कट करून डायरेक्ट समोरच्या मोत्यात देखील जाऊ शकता, नाही तर मग अशा प्रकारे फिरवत देखील तुम्ही जे आहे ते समोरच्या 4 मोत्यापर्यंत आणू शकता, ठीक आहे. ते तुमच्यावर आहे. कट करून करायचं तर कट करून करू शकता, गाठ मारून कट करायची, पण एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आता बघा ती जी उभी पट्टी आहे ती आपण एकदम छोटीच उभी पट्टी बनवत आहोत. तुम्हाला जर ही लांब पट्टी बनवायची असेल तर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 विरुद्ध दिशेला असलेले चौकोन आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे, ठीक आहे. आणि जेवढं लांब पाहिजे तेवढं लांब करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे एवढंच करायचं होतं, त्यामुळे आपण काय केलं असं ते खालचे जी चौकोन आहे ते जॉईन केल्याच्या नंतर वरती आपण 3 पाकळ्या बनवलेला जो चौकोन आहे तो चौकोन अशा प्रकारे इथे अटॅच करून घेत आहोत. तर बघा ही अगदी सोपी आणि एकदम सिंपल जी रांगोळी आहे पण दिसायला किती सुंदर दिसते. तर अशा प्रकारे हे आपण बॉर्डर म्हणून किंवा मग चौरंगाचं महिरप म्हणून किंवा ताटाचं महिरप किंवा अजून काही वेगळ्या तुमच्या आयडियाज असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आपण याला कसं कसं यूज करू शकतो. तर अशा प्रकारे ही सुंदर अशी जी रांगोळी आहे, महिरप जे आहे ते बनून तयार आहे. तर आपल्याला ह्याच पॅटर्नमध्ये अजून बरीच फुलं बघायची आहेत जे की आपण वेळोवेळी अपलोड करतच आहोत आणि पुढे पण करत राहू. तर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुमचे यावरती काय व्ह्यूज आहेत नक्की आम्हाला सांगा आणि काही क्वेरी असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आम्ही त्यांचं तुमच्या शंकांचं निरसन करू. तर आमच्या चॅनल म्हणजेच अथकला संग्रहला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.